खूप दिवसातून राहिलेली जी कामं होती ते म्हणजे देवघराचं पूर्ण काढून स्वच्छ करणं. आज पंख्यापासून सुरुवात केलेली आहे. कंटिन्यूली उन्हाळ्यामध्ये फॅन सुरू असतात, त्यामुळे काय माहिती इतर कुठली गोष्ट तेवढी धूळ ओढत नाही, पण पंखा जो आहे तो बघा अगदी 4-8 दिवसांनी पुन्हा तो काळा झालेला असतो. त्यामुळे मी एक लिक्विड ऑनलाईन ऑर्डर केलेलं होतं, त्याने क्लीन करून घेतलं. मी लिक्विड वगैरे दाखवेन, ते कुठलाही प्रमोशनल व्हिडिओ नाही, ते मी स्वतः ऑर्डर केलेलं होतं. आज आता देवघराची बारी आली. बरं, आता बऱ्याच जणींच्या कमेंट असतील की अगं तू तर म्हणत होती की बाबा मी सगळे हे काढणार आहे, नवीन घेणार आहे, सगळ्या गोष्टी आहेत. पण गावी गेल्यानंतर सागर आणि संदीप थोडंसं ओरडले, कारण ह्या पूर्ण पाठीमागचं जे आहे ना जे काय म्हणतात ते स्ट्रक्चर तयार केलेलं, त्याला जवळजवळ 30,000 रुपये आपण खर्च केलेले होते. मग त्यांचं असं म्हणणं होतं की ते आता तू काढणार, दुसरीकडे लावणार, पुन्हा नवीन पैसे खर्च करणार, या गोष्टी करण्यापेक्षा त्याला क्लिनिंगला एखादा बेस्ट ऑप्शन बघ, किंवा तुला जर त्यातलं काही कमी करता येईल, जसं आता ते दारं वगैरे मी लावत नाही आहे, तर ते दारं वगैरे काढून टाक. पण तू आता पूर्ण सगळं बदलायला जाऊ नको. तुला घ्यायचं असेल तर फक्त तू देवघर घे. म्हणून आम्ही विचार केला की सागवानी लाकडी जे येतं बघा देवघर, जे प्युअर सागवानीमध्ये येतं, भले किती पैसे जाऊ दे, पण ते एकदाच घेऊया की जेणेकरून पुढच्या पिढ्यासुद्धा व्यवस्थित वापरते. आपण बघतोय बघा, सागवानी देवघर जर घेतलं तर 2-2, 3-3 पिढ्या ते देवघर वापरतात. पण आता काय माहीत तेवढं ओरिजिनल मिळेल न मिळेल याची आपल्याला गॅरंटी नसते, पण तो विचार केलेला आहे. म्हणून हा जो पाठीमागचा सगळा सेटअप आहे तो आम्ही तसाच ठेवणार आहे, तो काढणार नाही आहे, कारण ते 30,000 वेस्ट जाणार आहे 2 वर्षामध्ये. आता हे जे ग्रेनाईटचं देवघर वरनं खाली काढायचं म्हणजे नाकी नऊ येतं. आम्ही काय केलं, त्याच्या खाली ना छोटासा आपला जो चौरंग आहे तो ठेवला, त्याच्यावरती थोडंसं सरकवून घेतलं आणि मग थोडंसं खाली उतरलं. तुम्हाला जर एकदम असं म्हणजे खाली घ्यायचं नसेल, कारण पोटात गोळे येतात एवढं ओझं उचलायचं, ते पण 2 माणसांनी, म्हणून आम्ही ती आयडिया केलेली होती. तुम्हालाही सांगेन की कधीही तुम्हाला देवघर बनवायचं असेल तर तुम्हाला प्लीज रिक्वेस्ट करते माझ्या अनुभवावरनं की तुम्ही मार्बल देवघर घेऊ नका. जर तुम्हाला असं काड घालीचं असेल, तुम्ही बनवून घ्या बाबा. लगेच पाणी ओतलं होऊन जातं, लगेच स्वच्छ होऊन जातं. बनवून म्हणजे कसं, ते साईडलाच असा जागा असतो आणि त्याच्यामध्ये ते बनवून घेतलं जातं, डायरेक्टली फिटिंग केलं जातं. पण जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने घेता ना तयार, तर याला ना पाण्यामध्ये भिजवलं तर याचे पार्ट रिकामे होतात. माझं आधीचं देवघर तसंच झालेलं होतं. तिकडच्या घरात मी दाखवलेलं आहे बघा, म्हणजे ज्या माझ्या यूट्यूबमधल्या पहिल्यांदा जेव्हा मी व्हायरल झाले त्यावेळेला बघणारे ताई होते, त्यांना माहीत असेल ते देवघर. ते पण सुंदर होतं, पण त्याला असं धुयाला गेल्यानंतर ना ते वरचं वरून खालचं खाली आलेलं होतं. त्याच्यानंतर मग मी हे घेतलं होतं. मग तिथल्या तिथं उभं करू दे. तर तुम्ही बघू शकता वरत्या साईडला एवढी घाण आहे ना, कारण हे तेलकट. कधीतरी असं दिवा वगैरे लावल्यानंतर मुलांनी काय केलेलं आहे की वरच्या साईडला त्या बॉटल्स ठेवून दिलेल्या आहेत, आणि मग ते तिथं तसंच राहतं. पुसलं तरी काय तेलकट ते निघत नाही आहे. आणि बऱ्याच वेळेला असं होतं की बघा खूप धूळ साठते आणि आपण वरच्यावर जेव्हा ग्रेनाईटला क्लीन करतो ना, तर ते हार्ड डाग असतात ना, ते घासल्याशिवाय निघत नाहीत. अशा पद्धतीने त्याला घासावंच लागतं. येड मोळा येतं त्याला. लिक्विड खूप भारी आहे का काय. एक मिनिट.
मी व्यवस्थित घासून घेतलं आणि आर्यनला म्हटलं की एका कपड्याने जे आहे ते तू पुसून घे. त्याने सगळं पुसून घेतलं. आता तुम्हाला कळालं असेल की बाबा मी का नको म्हणते. स्वच्छ किती निघालेलं आहे बघा, पण घाण पण तुम्ही बघू शकता किती आहे. असो, याच्यानंतर आम्ही पूर्णपणे जे पाठीमागचं सेटअप होतं ना ते स्वच्छ करून घेतलं. हा जो खालचा टेबल होता ना, हा टेबलसुद्धा कडेनं कोपऱ्यानं खूप खराब झालेला, जाळ्या लागलेलं होतं, कारण ते काढताच येत नव्हतं. हे जे ओझं होतं ना त्याच्यावरती होतं कुठलं देवघराचं, त्यामुळे ते काढ घालायला मला खूप अवघड जात होतं. पाठीमागचं सेटअप जे आहे ते पूर्ण बदलण्याचं कारण तेच होतं की त्या जी डिझाईन मी केलेली आहे ना ती डिझाईन माझी चुकलेली आहे ताईनो. हे WPC मटेरियल आहे. फक्त एकच आहे की तुम्ही करा, अगदी आरामात करा, काही प्रॉब्लेम येत नाही याला. याला धुवू शकता, पुसू शकता, पण प्रॉब्लेम एक आहे की त्याला जर तुम्ही डिझाईन केली होलाची जास्त प्रमाणात, त्याच्यामध्ये धूळ जाऊन अडकतेच आणि मग ते तुम्हाला क्लिनिंगला अवघड जातं. कामधंद्याचे दिवस आहेत. एक घाण ओरड्यान बाई आणि निघलं की खरं आता. पण येत नव्हता नवऱ्याला माझ्या. बायकोला नाही नवऱ्याला. जिकडून खेळायचं ना तिकडून हात लावून नाही का? हा लगेच निघलो. जर पाळलं ना. हा इथं माहिती आता. काय म्हणायचं बघ की, एवढ्यासाठी मी पॅन्ट वरती घेतली. चल तिकडं, तिकडून मी बसायचं. वेस्टर्नला निघायला लागले ते बघा. बया म्हणते कुठला सण आल्या का लावल्या दुकानावर दिला सगळंच करायला. आता काय घासायचं याला? त्या मुळ्याला लागेल. Get ready to fight. क्या जुलूम है. ये तो काहे खत्म नहीं होता बे. त्याची चप्पल आहे ती. त्याची चप्पल आहे ती. तर ताईनो, आता तुम्हाला कळालं असेल की तुमच्या घरात ही WPC जर असं असेल तर डायरेक्टली असं बाहेर काढा आणि बारीक असा स्प्रे पकडा त्याच्यावरती. अगदी त्याच्यात होलामध्ये कुठेही कितीही घाण असू दे, आरामात निघून जाईल. ही एक मला आयडिया मिळाली ना, आता इथून पुढे ठरवलेलं आहे की 3-4 महिन्यातून काढायचं आणि अशा पद्धतीने पाण्याचा फवारा मारला की बाद झालं. देवघर एकदम क्लीन झालं आणि अगदी आरामात स्वच्छ होतं. याला काय असं कुठं घासावं लागत नाही. जसं आता ते ग्रेनाईटला जोर लावावा लागला, याला कुठेही काही जोर लावावं लागत नाही, काही नाही आहे. आता मी पूर्णपणे हे स्वच्छ करते. हे काय निघला असतं निघत नाही तिथं. मला आता माझा आण म्हणजे मला आता खाऊ वाटाले, मला पण झोपू वाटाले पाणी. नुसतं बसायचं त्यावर, त्यात असं बसायला नुसतं पोळ्या बिळायचं. मला हे सगळं धुतलं आणि सागरच्या दारामध्ये नेऊन ठेवलं. म्हटलं पाण्याचा जरा निचरा होईल, व्यवस्थित उन्हामध्ये वाळेल. स्वच्छ केल्यानंतर एवढे सुंदर दिसत होतं म्हणता. तो पूर्ण व्हाईट कलर जो होता ना तो ब्लॅक कलर होईपर्यंत आलेला. कॅमेऱ्यात एवढं कॅप्चर करत नाही ताईनो,
पण ते रिअलमध्येच ते बघणाऱ्याला कळतं किती घाण आहे काय. त्याच्यानंतर विचार केला आता दार अंगण घाण झालेलंच आहे, तो बाहेरचा हा पोर्च एक होता आम्हाला व्यवस्थित घासून काढायचा होता, कारण रोजच्या रोज आम्ही फक्त धुवून काढतो आणि पुसून काढतो, पण हे घासलेलं नव्हतं. लगेच म्हटलं चपलाचं स्टँड. काही जण विचारतात की बाबा चपलाचं स्टँड जे आहे ते तुम्ही कुठून घेतलेलं आहे, तर ते नीलकमल ब्रँड आहे बघा, चांगला आहे, बेस्ट आहे आणि याची क्वालिटी पण खूप छान येते. आणि ज्यांना बाबा असं बनवून घ्यायचं नसेल, कारण मला ते बनवून वगैरे दारामध्ये काय नव्हतं, की कधी वाटलं की एखादी गोष्ट शिफ्ट करायची दुसरीकडे तर ते लगेच झाली पाहिजे ना, ते तयार करून जर तुम्ही तिथंच घेतलं तर मग तुम्हाला ते ऑप्शन राहतच नाही आहे हलवा हलवीचा, ते तिथं तुम्हाला त्यात ॲडजस्टच करावं लागतं. आणि इथं दारामध्ये पूर्वी खूप झाडं होती, खूप म्हणजे खूप, जसे डॉगे आलेले आहेत तसे काढलेले आहेत. शक्यतो दार रिकामच सोडलेलं आहे. टेरेस मधला पोर्च बाहेरच्या साईडला झाडं भरपूर आहेत, फक्त आतल्या साईडला मी काहीच ठेवलं नाही, कारण ते लगेच पाय घालतात, मग माती उकरून काढतात, ते कामाचा व्याप जो आहे तो वाढवला जातो. पोरांनी मला आज भरपूर मदत केली, माझ्या पण दोन्ही आणि सागरच्या पण दोन्ही पोरांनी मदत केली. सगळ्या चपला बाहेर काढल्या, सगळं धुतलं व्यवस्थित, ते आता उन्हामध्ये वाळवत ठेवायचं आणि मग लगेच आपण ठेवून देऊ शकतो. त्याच्यानंतर हा जो पोर्च आहे, चिवला म्हणले की बाबा ते जरा थोडंसं घासून दे, कारण काय होतं की बघा हे जे आहे इथं आपला पॅन्थर बसतो, तो असा टेकून 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 त्या टाईल्स ज्या आहेत त्या पूर्ण अशा काळपट झालेल्या होत्या. मळखपाऊच टाईल्स घेतलेले आहेत. त्याचा एक फायदा असा होतो, जेव्हा मी पाणी मारते ना पूर्ण टाईल्सवरती वरून, तर त्याच्यावर एवढी धूळ निघते, मग कळते की बाबा हां टाईल्सच्या बाबतीत आपण योग्य निर्णय घेतला. बऱ्यापैकी ना मळखपाऊ गोष्टीच आपल्या घरासाठी वापरा. वाटताना वाटते आपल्याला की एकदम फ्रेश असावं, व्हाईट असावं, सगळीकडे जर व्हाईट वापरलं तर मग त्या घरातल्या बायकांचं फक्त आणि फक्त क्लिनिंग करण्यातच दिवस जातो. जे कोणी मदतीला असतील तर ठीक आहे, तुमच्याकडे मेड वगैरे असेल, पण नसेल तर मग खूप अवघड होऊन जातं. बरं, काही कमेंटची उत्तरं देते. सगळ्यात आधी तुमचे मनापासून आभारी मानते. काल तुम्ही भरभरून शुभेच्छा दिल्या, भरभरून प्रेम दिलं, अगदी ॲनिव्हर्सरी असू दे, बड्डे असू दे, सगळ्याच्या शुभेच्छा दिल्या, त्याच्यासाठी फार मनापासून आभारी. मला बऱ्याच जणी विचारलं, तो जो एक मनी जो घेतलेला होता तो कितीला पडला, तर तो 1500 रुपयाला पडलेला. आता तो किती मिली आहे काय आहे मला काय माहीत नाही आहे, पण 1500 रुपयाला पडलं. पैंजण जे आहे सातभराचं जवळजवळ 15 ते 16,000ला पडलेलं आहे. बरं, मी जसं सांगितलं की माझी मोड होती भरपूर, त्यामुळे आम्ही वरती फक्त 1100 रुपये दिलेत आणि त्या मोडीमध्येच ते सगळं जे चांदी आहे ती मी घेतलेली आहे. काय मण्याचेच वर एक्स्ट्रा, कारण असं म्हणतात बऱ्याच वेळेला की बाबा गुरुपुरुषामृतला चांदी घ्या, पण थोडा का होईना सोन्याचा मणी घ्या. आणि जर तुम्ही समजा सोन्याचा मणी घेतलेला आहे तर थोडी का होईना, अगदी काही गुंज का होईना, चांदी जरूर घ्या असं म्हणलं जातं. काय माहीत आता जे म्हणतात ते मी तुम्हाला शेअर करते. आपली आजीसुद्धा ते करते ना, आजीनं सुद्धा काल गुरुपुरुषामृतला छान अशी अंगठी केलेली आहे. असं दार अंगण वगैरे सगळं स्वच्छ झालं. आता थोडंसं वाळवेपर्यंत गेट लावावं लागतं, नाही तर डॉगी पुन्हा घुसतात. चला, बाहेरचं सगळं धुवून आलो, चप्पल स्टँड स्वच्छ झालं, देवघराचं सगळं स्वच्छ झालं, दार सगळं घासून दिदीला सगळं घासून घ्यायला लावलं. थोडंसं इथं लागलं, नख निघाला, ते मम्मा चालूच राहते. कधीही बघा काही काम करताना ना काहीतरी लागतं. माझे नख निघाली ना, मला लई त्रास होतो. नख निघालेला आहे, असा आडवा तिडवाच निघालेला आहे. असो, आता दादा जे आहे तिथलं पुसून घेऊन फिट करून घ्यायला लागल्यात, कारण ते सगळं भरपूर सारं निघालेलं होतं. खूप दिवस झालं ते काढलं नव्हतं. माझ्यामध्ये वर्ष झालं ना, वर्ष झालं आम्ही ते सगळं काढलेलं नव्हतं. त्यामुळे आत्ता विचार असा केला की बाबा ते एकदाच काढून आजचा दिवस जाऊ दे चालतंय, आजचा दिवस जाऊ दे चालतंय. पण म्हटलं आता ते पहिला देवघराचं मला स्वच्छ करून पाहिजे. जेवण मी सकाळी ना नाश्ता केला तेव्हाच मी जेवण केलं, तर सगळीकडे देवच झालेले आहेत. 2 ट्रॉल्या भरून त्यांचं सामान, 1 पाटी भरून ते हार ते आणि स्वच्छ करायचं आहे मला. इकडं सगळं देव आहे, तिकडं सगळं देव आहे. देवघर बॅक कॅमेऱ्यानं दाखवते कसं स्वच्छ झालेलं आहे, काय आहे. लिक्विड खूप भारी आहे बरं का, तुम्ही आता घाण बघितली असेल त्याच्यावरून लक्षात ठेवा की किती भारी आहे. तुम्हाला सांगेन की जरूर ऑर्डर करा. अजून स्विचबोर्ड जे आहे ते पुसून घ्यायचं आहे. आज आता कोणाला तरी एकाला देणार आहे स्विचबोर्डचं काम. देवघराला लावलेल्या ज्या काही माळा असू दे, तोरणं असू दे, हार असू दे, हे सगळं जे आहे ते मी या लिक्विडनं क्लीन करते. हे पण लिक्विड छान आहे आणि मशीनचे जे लिक्विड आहे ते पण छान आहे. आज पूर्ण दिवस ना पोरांनी मला भरपूर मदत केली. आज ना अखंड दिवसभर मी आईला इकडे येऊच दिलं नाही. उगाच आले की ह्यात हात घाल, त्यात हात घाल, कारण बघा पोरं आपली काम करायला लागलेली दिसली की आई बसत नसते. आईचं सुरू असतं मग मी तुला हे करू लागतो, ते करू लागतो. तिला म्हटलं 4 दिवस तू आरामाला आलेले आहे, तू मस्त असा आराम कर, कारण हे आमचं कायमच चालणार आहे. आता एक तू आहे, तू नसली तरी आम्ही हे केलंच असतं आणि आम्हाला हे करणं गरजेचंच होतं. त्यामुळे तिला इकडे येऊच दिलेलं नाही, ती तिकडंच बसलेली होती. तिथंच बस म्हणलं. आणि इकडे पूर्णपणे माझी जी क्लिनिंग आहे ती झाल्यानंतर मग मी तिला संध्याकाळी, आता ती क्लिनिंग जी आहे ती संध्याकाळी जवळजवळ म्हणजे 10 साडेदहा झालेल्या होत्या,
कारण आपल्याला दिसायला दिसतं किंवा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतं की 10 ते 15 मिनटाचं यांचं चालू असतं जे काय असेल ते रुटीन. पण ज्यांच्या घरात अशा पद्धतीने क्लिनिंग काढली जाते त्यांना माहीत असतं किती वेळ जातो. खूप म्हणजे गोष्टी असतात, अगदी छोट्यातल्या छोट्या असू दे, मोठ्यातल्या मोठ्या असू दे. आणि आज एक मनाला समाधान मिळालं ते स्वच्छ झालं तेव्हा. कारण आदल्यामधल्या फटींमध्ये जेव्हा ते मी घाण बघायचे किंवा गोष्टी काय करायचे ते जे म्हणजे असं डिझाईन आहे बघा फटींची, त्याच्यामध्ये जाऊन आहे ना जाळी विणायचे. आणि मग ते किती काढणार आपण, काढून काढून किती काढणार, बघून बघून किती बघणार. मग ते इरिटेट व्हायचं. असं कोण आहे की बाबा ज्याला असं घाण बघितली किंवा धूळ वगैरे असं जास्त बघितली की त्याला ना समोर ताटात पंचपक्वान्न असू दे खाऊच वाटत नाही. तसा माझा प्रकार होता. हा तुम्हाला सगळा जो स्टॉक दिसत असेल, हा सगळा स्टॉक नवीन आला आहे. आता हा सगळा लावून घ्यायचा आहे. अजून खालचीच पसारा आहेत, पण हा नवीन आलेला सगळा स्टॉक जो आहे तो लावून घ्यायचा आहे. नवीन म्हणजे काय, रिस्टॉक, आपण रिस्टॉक म्हणतो ना, रिस्टॉक झालेल्या आहेत. ऑर्डर याच्या भरपूर होत्या, आता रिस्टॉक झालेला आहे बघा एवढ्या दिवसातून. आता याचे व्हिडिओ येतील जो काय रिस्टॉक झालेला हा तिथं ठेव. आणि आता बघायला लागलं याला कुठं जागा करायचा, काय जागा करायचा. ऑलरेडी जे आहे ते सगळं भरलेलं आहे पूर्ण. बाहेर पण निम्मा आहे, इथं पण निम्मा आहे. आता इथलं थोडंसं म्हणलं जे आहे ते बाकीचं लावून व्यवस्थित करावं. असं हे सगळं मी आता ठेवून घेते कारण भरपूर हे आहे, माल भरपूर आहे. आपल्या घरात जर कोणीही आलं आणि त्यांना जर वॉलपेपर कोणता आवडला विचारलं तर हा वॉलपेपर सगळ्यांना आवडतो. मध्यंतरी गावाकडचे काही जण आलेले होते, आपण पालखी वगैरे आणले होते ना, तर इथेच त्यांनी उभारून फोटो वगैरे काढलेले होते. आणि जेव्हा ते फोटो त्यांनी स्टेटसला टाकले होते तर ते म्हणजे त्यांना रिप्लाय अशी येत होती की कुठल्या समुद्राच्या किनाऱ्याला गेलेला आहात. कारण हे दिसायला तसं दिसतं छान असं, म्हणजे जसं काय असं वाटतंय ना की पूर्णपणे एक असा व्ह्यू आहे समुद्राचा आणि त्याच्या पुढं उभारून फोटो काढला आहे. अशा पद्धतीने हे आमच्या डोक्यात ना पहिल्यापासून होतं की एक तरी घरामध्ये असं नॅचरलपणा जो आहे तो ठेवायचा आहे. म्हणजे सगळीकडेच फक्त डिझाईन किंवा फक्त मॉडर्न लुक असं द्यायचं नाही आहे. त्यामुळे हे शोधून खूप विचार करून हे काढलेलं आहे. आणि हे वरच्या हॉलमध्ये एवढ्यासाठी बसवलेलं होतं. आपल्या घरात ना बेडरूम फक्त 2 आहेत आणि हॉलच म्हणजे 2, पोर्च 2 असा जागा सोडलेला आहे ना की जिथं माणसं जरी वाढली तरी त्यांना झोपायला असू दे, बसायला असू दे, उठायला असू दे जागा मिळावा. कारण बेडरूममध्ये जर बघायला गेलं तर तेवढी काही जास्त बसू शकत नाही. 2 म्हणजे बेड जो असेल त्याच्यावर 1 किंवा 2. पण जेव्हा असा हॉल मोकळा असेल, पोर्च मोकळा असेल, आपल्याला पण थोडंसं सुटसुटीतपणा जो आहे तो वाढतो. म्हणजे मला भरपूर कमेंट येतात की तुम्ही बेडरूम का एवढ्या कमी काढल्या, बाद झाला आमच्या आहे तेच बेडरूम रिकाम पडतात. म्हणजे जास्त कोणी झोपायला बघत नाही आहे. आणि जरी पाहुणे आले वगैरे तरी हा हॉल आहे, बाहेरचा पोर्च एवढा मोठा आहे कारण तो सुद्धा हॉलच्या टाईपचाच पोर्च आहे. असं आता हे वॉलपेपर वगैरे मी क्लीन करून घेतलं. चला व्हिडिओचा एंड करते. आवडला तर लाईक करा. श्री स्वामी समर्थ.